खरं तर रुद्राचा फोन आला 5:30-6 वाजलेले आणि काल रात्री ॲक्च्युली मी खूप थकलेलो. 2 वाजता तर घरी आलो. म्हणजे 3, 4, 5 3 तास पण झोपलो ना. त्याचा मला फोन आला की चल जाऊया. आणि मी कुठं आलो माहिती आहे? माझ्या घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी सगळ्या गोमाता आणि त्या आता उठतील कदाचित आणि त्या घाबरतात ना. माझे काळे कपडे त्या पळत आहेत. तर मला वाटतं त्यांना डिस्टर्ब न केलेलं बरं. पण माझ्या पाठचा तुम्हाला सीन बघायचा आहे का? हे बघा, हेच ते निसर्गरम्य ठिकाण जिथे हळूहळू हळूहळू सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार. चांगले प्रगती होते पण निसर्ग संपत चाललाय. तेच थोडंसं दुःख वाटतंय. आता आम्ही ह्या ठिकाणी आमची गाडी लावलेली आहे आणि आता गाडी लावून म्हणजे नेहमीच आमचं फिक्स आहे हे ठिकाण. आणि मग इथून आम्हाला निघायचं ह्या बाजूने असं आणि आम्ही निघतो मग धनगर वॉटरफॉलला. म्हणजे तो धबधबा आहे आणि खूप छान आहेत. बरेच याचे यूट्यूबवरती ब्लॉग आणि मी तर 1000 वेळा आलो असेल. इच्छा नसते कधी ब्लॉग बनवणं वगैरे, पण आता असं वाटतं की चल एक बनवून टाकूया. बनवून नाही टाकूया, हातात मोबाईल आहे त्यामुळे असं वाटतं की थोडंसं बनवायचं आहे. बट डेलीच झालं आम्ही असं कधी पण मन झालं की असं येतो. म्हणजे बरेच फोटो असतील, म्हणजे इवन फोटोसुद्धा नाही काढत मी आलो की. आणि रुद्र आणि मला आवडतं. आम्ही 4:30-5ला सुद्धा या ठिकाणी आलो अंधारामध्ये. आणि मग इकडच्या बॉटल्स आम्ही उचलतो. आता इथं बघा तुम्ही बघू शकता की कसे बॉटल्स त्यांनी फेकून टाकले. या काचा बघा कशा तुकडे या काचांच्या तुकड्या बघू शकता. आता हे कोणाच्या पायात घुसल्यात, कोणत्या जनावराच्या पायात घुसल्या, मग काय करणार तुम्ही सांगणार. मग ह्याच गोष्टीचा राग येतो, बाकी काय बोलणार. पण खूप छान आहे. तुम्ही एकदा ना एक निसर्गरम्य ठिकाण तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागं कसं दिसतं ते सगळं बघा ना. ॲक्च्युली आमचा बदलापूर आहे आणि काय बोलू निसर्गरम्य. कुलू मनाली आहे दुसरं. इथे जर बर्फ पडला ना कुलू मनालीला पण कोणी जाणार नाही, इतकंच सौंदर्य आहे. आणि हा तो इथे बघा हायवे जो गेला आहे तो डायरेक्ट पनवेलला. हा जो डोंगर आहे ना, हा डोंगर मधून तोडून म्हणजे बोगदा टनल बनून तो त्या बाजूला पनवेल आहे. आणि हा बदलापूर जो मुंबई गोवा मुंबई बडोदा हायवे तो हाच आहे सगळा. हा डोंगर आणि या समोर आपला तो धबधबा जिथं आपण चाललो 2 मिनिटाच्या अंतरावरती. या तुम्हाला दाखवतो मी. समोर आणि सकाळ सकाळचं असं तुम्हाला वातावरण भेटतंय ना, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं, प्रसन्नता राहते आणि एक मॉर्निंग वॉक पण होतो आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे. आता खरं सांगतो तुम्हाला असं विश्वास नाही बसणार, पण रुद्रासाठी माझ्यासाठी कॉमन झालं आहे निसर्गाच्या सानिध्यात जाणं राहणं. आणि कधी झोपलेलो असेल समजा, तो माझ्या घरापासून हार्डली 20 मिनिटाच्या अंतरावरती राहतो. हां 20 मिनिटाचाच असेल, बट त्याचा फोन आला ना सकाळी 4:30-3:30ला सुद्धा, भाई जायचं आहे. काय रेडी जे हातात भेटेल ते. तुम्हाला माहिती काल मी तुम्हाला माहिती रात्री 2 वाजता घरी आलो. तीच पॅन्ट आहे, टी शर्ट फक्त चेंज केलं आणि वरती जॅकेट घातलेलं आहे. आणि घराच्या बाहेर निघतेवेळी कधी पण छोटीशी आंघोळ झाली बाहेर तर ती नॉर्मली आंघोळ केल्याने मी निघालेलो आहे विचार करणार. आणि आलो आता इथं तर धबधबा, इथं तर मी आंघोळ करणारच आहे म्हणा. फक्त एकच आहे की निसर्गाच्या ठिकाणी दारू पिऊ नका, किंवा धबधबा वगैरे असेल ना, चढ वगैरे असेल तिकडे दारू वगैरे पिऊ नका, कारण की निसर्गरम्य ठिकाण आहे. पण तिथं डोंगर आहे ना बघा, असं कधी पाय स्लिप झाला. ही डोकं आहे, हे दगड आहे. समजा मी ड्रिंक केले, मला चालतं आहे आणि मी जर जोरात पडलो, विचार कराल की मी जेवढा जोरात आपटेल हा किती जोरात मला लागेल. इथेच मृत्यू होतोय. एक तर असंच प्रॉपर चालायला जमत नाही आणि ड्रिंक केल्यावरती हँग झाल्यावरती तो व्यक्ती कसा चालत असेल. सो तुम्ही विचार करा की निसर्गरम्य ठिकाणी ना एन्जॉय करा, निसर्गाचा आनंद घ्या, पण दारू पिऊ नका. तुम्हाला मी दाखवतो बघा हा क्षण, हे ठिकाण तुम्ही कसं बोलाल बघा. हे 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 आनंद घ्यायचा, हा तो एन्जॉयमेंट आहे. तुम्ही बघू शकता बघा ना, मी मोकळा श्वास घेतो बघा. स्टार्ट.
रुको रुको. थांब 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 थांब. हाय पाटचा भाऊ एक मिनिट. 1 2 3 बोल.